तर मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह षष्ठेत असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। ही स्थिती फारशी अनुकूल नाही, पण ठीकठाक म्हणता येईल। कोर्ट कचेरी मागे लागण्याची शक्यता ही या कालखंडात दिसून येत आहे, परंतु आधीपासून जर कोर्ट कचेरीची कामे असतील तर त्यात मात्र हा कालखंड सफलता मिळवून देणार आहे। नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल नाही। नोकरीत सुद्धा चढ-उताराची शक्यता हा सूर्य देत आहे। या कालखंडात तुम्हाला तुमच्या उच्चाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे आणि या कालखंडामध्ये स्वास्थ्याची जपणूक करण्यासाठी आपला आहार संयमित ठेवणे हे देखील गरजेचे असणार आहे। आपले आणि आपल्या जीवनसाथीचे असे दोघांचेही स्वास्थ्य या काळामध्ये जपणे हे गरजेचे आहे आणि वाहन सुद्धा जपून चालवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। तसेच तुम्ही तुमचे प्रवास देखील हे काळजीपूर्वक आणि नियोजन रीतीने करा। हा कालखंड तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवून देण्यास मात्र अनुकूल ठरणार आहे आणि उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांसाठी पैसे व्यर्थ खर्च होणार नाहीत याकडे लक्ष पुरवावे आणि कायद्याचे उल्लंघन हे करू नये आणि त्या योगे तुम्हाला सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यास ही मदत